नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 बद्दल महत्त्वाचे मुद्दे बोलणार आहोत. बघा मित्रांनो, सध्या परिस्थितीत शासनाने 1 मे पासून 31 मे पर्यंत सगळ्या संस्थांना आपल्या बिंदू नामावली पूर्ण करण्याची आदेश दिलेले आहे. तर सर्वप्रथम आपण हे बघू की बिंदू नामावली काय असते. तर बिंदू नामावली हे एक रोस्टर प्रणाली आहे. या मार्फत शासकीय किंवा कोणतेही अनुदानित विनानुदानित संस्थेमध्ये किती पदे आहे, बिंदू मीन्स पद, किती पदे आहे आणि कोणत्या प्रवर्गासाठी ते राखीव आहे याचं मोजमाप या बिंदू नामावली मार्फत केल्या जाते. आणि त्यानंतरच जाहिराती काय करायला आपल्याला बघायला मिळते किंवा जाहिराती येतात. याला आपण बिंदू नामावली असं म्हणतो. या बिंदू नामावलीनुसार प्रत्येक प्रवर्गासाठी वेगवेगळे आरक्षण ठरवून ठेवलेले आहेत. ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेन्शन करून देते की त्यानुसार काय आहे. सगळ्या प्रवर्गाला एवढ्या आरक्षणानुसार काय करायचं असतं, पदभरती करायची असतात मित्रांनो. तर बघा, आता ह्या मधल्या दिवसामध्ये आपण काय करायला पाहिजे, कारण की उमेदवार अजून पण खूप संभ्रमात आहे की काय करायला पाहिजे. तर बघा, ही जी प्रोसेस आहे ही चालू आहे त्या मधात, म्हणजे तोपर्यंत आपण काय केलं पाहिजे. तर बघा, अजूनपर्यंत मला कमेंट येतात की मॅडम कन्व्होकेशन सर्टिफिकेट नाही आहे, तो लागतोच का. तर तुम्ही माझे डॉक्युमेंटचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच एकदा बघा आणि ते डॉक्युमेंट्स तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना 100% लागणार आहे. आणि मी मेन्शन केलेलं आहे त्यानुसार सगळेच डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. तिथं कोणताही चान्स तुम्हाला दिला जात नाही. जर एखादा सर्टिफिकेट तुम्हाला नसलं तर ते तिथं टिक मार्क करून देतात की यांच्याकडे हा सर्टिफिकेट नाही आणि तिथं तुम्ही चान्स गमावून टाकता. अशा चुका न करता जर आतापर्यंत तुम्ही कन्व्होकेशन सर्टिफिकेट किंवा डिग्री सर्टिफिकेट काढलेलं नसेल तर अजून तुमच्या जवळ चान्स आहे. तुम्ही प्रत्यक्ष युनिव्हर्सिटीत जा, युनिव्हर्सिटीमधून बाय हँड एका दिवसात तुम्ही काय करा, तो सर्टिफिकेट काढून या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा, ही बिंदू नामावली कंप्लीट झाल्याच्या नंतर जाहिराती आपल्याला बघायला मिळतील मित्रांनो. तर माझ्या माहितीनुसार की जे हे अतिरिक्त शिक्षक आहे त्यांचं समायोजन चालू आहे आणि अतिरिक्त शिक्षकाची जी संख्या आहे ती जास्त असल्यामुळे जागा काय होत आहे, कमी येणार आहे. ही सत्य गोष्ट आहे मित्रांनो. कारण की ज्या संस्थेमध्ये 5 किंवा 6 असे पदे आहे, रिक्त पदे आहे, त्या 5 किंवा 6 पदांमधून 2 सरप्लस येणं शक्यता आहे. म्हणजे त्यामधून 5 मधून 2 जागेवर तर सरप्लसच येणार आहे किंवा अतिरिक्त शिक्षक आहे त्यांचं समायोजन ते तिथे करणार आहे. म्हणजे त्या संस्थेना जागा जास्त असून पण त्यांना भरती करता येणार नाही आहे. तिथे जे अतिरिक्त शिक्षक आहे त्यांना ते पहिले घ्यावं लागेल आणि उरलेल्या पदासाठीच तिथं भरती होणार आहे. हा एक मायनस पॉइंट आहे. तर याचा पण तुम्ही विचार करा, कारण की हे सध्याची परिस्थिती ही अशी आहे की अतिरिक्त शिक्षक जास्त झालेले आहे. त्यानुसार जागा आहे हा नक्कीच कमी येणार आहे. कट ऑफ आहे हा नक्कीच हाय लागणार आहे. आणि आता आपल्याला सध्या परिस्थितीत काय करायचं आहे मित्रांनो, प्लॅनिंग करून ठेवणं फार गरजेचे आहे. जर तुम्ही प्लॅनिंग करून ठेवली नाही आणि वाट बघत बसले की भरती होईल, आपला नंबर लागेल तेव्हा आपण विचार करू काय करायचं आहे, तर नक्कीच तुम्ही या भरतीतून बाहेर जाऊ शकता. पण आता तुमच्याकडे जो वेळ आहे तो युटिलाइज करा. कशासाठी की इन फ्युचर पहिले तर हे ठरवा की माझं सिलेक्शन विदाउट इंटरव्ह्यू मध्ये होणार आहे की विथ इंटरव्ह्यू मध्ये होणार आहे. बरोबर आहे. तर विदाउट इंटरव्ह्यू मध्ये जर होत असेल तर मला माझे डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे आहे, किंवा माझा स्कोर हाय आहे का, किंवा मला माझ्याच जिल्ह्यात पाहिजे आहे का.
कारण की भरपूर सारे असे उमेदवार असते की त्यांचा असा आग्रह असतोय की माझा स्कोर जास्त आहे आणि मला माझाच जिल्हा पाहिजे असतो. म्हणजे या भरतीत आता कसं आहे, एक बिंदू नामावली, एक पदाची भरती आहे. एकच वेळा तुम्हाला चान्स मिळणार आहे. मग हा चान्स तुम्ही हायर सेकंडरीसाठी घ्यायचा आहे की सेकंडरी साठी घ्यायचा आहे की प्रायमरीसाठी घ्यायचा आहे, हा तुम्हाला ठरवायचा आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रेफरन्स कसे देता येईल हे महत्वाचं आहे. काही काही उमेदवारांना प्रेफरन्स कसे द्यायचे आहे ते सुद्धा अजून माहिती नाहीये. माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये 50 प्रेफरन्सेस कसे द्यावे त्याच्यावर मी डेमो सुद्धा टाकलेला आहे. मग तुम्ही झेडपीला द्यायला पाहिजे, नगरपालिकेला द्यायला पाहिजे की संस्थेला द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहे. प्लीज जा ते व्हिडिओ बघा. माझे व्हिडिओ नसतात तुम्हाला बघायचे, दुसऱ्यांचे 1000 व्हिडिओ पहा, अनालिसिस करा. कारण की एकदा चान्स गेल्यावर तुम्हाला पुन्हा चान्स भेटणार नाही. आणि भरतीची सध्या परिस्थिती अशी असल्यावर इन फ्युचरची भरती कशी असणार आहे याचा पण विचार करा. जर तुम्हाला चान्स मिळत असेल तर नक्कीच तो चान्स तुम्हाला गमवायचा नाही. इन फ्युचर तुम्हाला चान्स मिळेल किंवा नाही मिळेल याची काहीच आपल्याला हे नाही आहे, माहिती नाही की आपण लागू की नाही. मग हा चान्स आपला शेवटचा चान्स आहे असं समजा आणि प्लॅनिंग करा. जाहिरातीवर लक्ष द्या. पहिला मुद्दा तर बिंदू नामावली कंप्लीट झाल्यावर, रोस्टर कंप्लीट झाल्यावर हा विचार करा, जाहिराती पहा. आपल्या जिल्ह्यातील किती जाहिराती आहे. पहिलेच सांगितलं मी, कुठेही जायला तयार राहा, माझाच जिल्हा पाहिजे. हा जो हट्टास आहे, ज्यांचा कोणाचा असेल किंवा नसेल, जे तयार आहे ते ठीक आहे, जे नसेल हा हट्टास सोडून द्या. जर तुम्हाला दुसरीकडे पण चान्स मिळत असेल तर तुम्ही नक्कीच तिथे जा. तुमचा जो चान्स आहे पुन्हा पुन्हा भेटणार नाहीये. तर मग हे बिंदू नामावली पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही काय करा, ज्या जाहिराती आता युट्यूबवर खूप सारे असे व्हिडिओज येत आहे की या जिल्ह्यात एवढ्या एवढ्या जागा रिक्त आहे किंवा कोणत्या संस्था चांगल्या आहे, कोणत्या संस्था विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहे, हे सगळे व्हिडिओ आत्ताच पाहून अनालिसिस करून घ्यावं असं मला वाटतं. भरपूर सारे असे युट्यूबर्स आहे जे आपल्याला चांगल्या चांगल्या माहिती या पवित्र पोर्टल बद्दल देतात की कोणत्या जाहिराती येणार आहे, कुठे. काही काही युट्यूबर्स तर म्हणतात की प्रत्यक्ष तुम्ही तिथे संस्थेला जा, बघा ऍक्च्युअली तिथे जागा कशाची आहे, काय आहे. ठीक आहे, तसं नाही करू शकत, पण जे तुम्हाला या मार्फत माहिती, सगळ्याच माहिती खोट्या असतात अशा नाही. प्रत्येक युट्यूबरला त्या बद्दल काही ना काही माहिती असते, म्हणूनच ते माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावा याचाच उद्देश त्यांचा असतो. दुसरा वाईट उद्देश कोणाचाच नसतो की कोणतीही माहिती घ्या आणि आपला व्हिडिओ चालला पाहिजे, टाकला पाहिजे, असं कोणी करत नाही. मी भरपूर असे व्हिडिओ बघतात, व्यवस्थित माहिती असतात, रिलेटेड माहिती असते, परिपूर्ण खरी नसली तरी रिलेटेड माहिती असते. मग त्या रिलेटेड माहिती जर आपल्या कानावरून जात असेल तर खूप चांगली गोष्ट. आता भरपूर साऱ्या मी अशा व्हिडिओ बघते जिथं प्रॉपरली तुम्हाला सांगितल्या जाते की झेडपीच्या जागा कुठे आहे, मनपाच्या जागा कुठे आहे, किती आहे, कोणत्या प्रवर्गासाठी आहे, सगळा आराखडा काढून दिलेला असतो. मग आता आपल्याकडे हा वेळ आहे यूट्यूब चॅनल बघायचे, त्यांच्याकडून काय काय आपल्याला माहिती मिळायची हे आपण करू शकतो. रोस्टर पूर्ण झाल्यावर आपल्याला सगळ्या जाहिराती आपल्याला मिळणार आहे. त्या जाहिरातीचा अनालिसिस करा, खरंच त्या संस्थेची माहिती काढा आणि तुम्हाला जेवढे पण प्रेफरन्स येणार आहे, सगळ्यांना सगळे प्रेफरन्सेस येतात असं नाही. कोणाला 1 येणार, कोणाला 2 येणार, कोणाला येणारच नाही. भरपूर असे उमेदवार होते ज्यांना हाय स्कोर असून पण 2022च्या भरतीमध्ये प्रेफरन्सेस आलेले नव्हते किंवा कोणाकोणाला खूप प्रेफरन्सेस आले. त्याच्यानंतर रयत संस्था प्रेफरन्स येऊन सिलेक्शन होऊन सुद्धा रयत संस्थेचा मॅटर झाला.
आणि रयत संस्था ज्यांनी जॉईन केली होती अशा उमेदवारांना खूप प्रॉब्लेम फेस करावं लागलं. त्या कंडिशनमध्ये जॉईन झालेले उमेदवार सुद्धा विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये पाहायला मिळालेले होते. मग अशा ज्या गोष्टी आहे ह्या अशा गोष्टी किंवा कोणत्या प्रॉब्लेम कोणाकोणाचे अप्रुव्हल नाही निघाले, शाळात ID निघून पण पेमेंट एक वर्ष पेमेंट त्यांना मिळालेलं नाही आहे, हे असे उमेदवार पण मी पाहिलेले आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टी करत आहोत ते आपण परिपूर्ण विचार करूनच आपण काय करायला पाहिजे, संस्थेबद्दल माहिती काढणं, त्या संस्थेचा बॅकग्राऊंड काय आहे, पेमेंट व्यवस्थित होतो का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आधीच जॉईनिंगच्या आधीच विचार करावा लागतं. काही संस्था खूप चांगल्या असतात, जॉईनिंग देऊन देतात, अप्रुव्हल निघून जाते, पेमेंट चालू होऊन जातात, काही इश्यू नसतात. काही संस्था मुद्दामून त्रासदायक असतात. मग त्या त्रासातून आपल्याला जावं लागतं. ही पण गोष्ट आपल्याला काय करायचं, त्या गोष्टीसाठी पण आपण रेडी असलो पाहिजे. कारण की 3 वर्ष आपल्याला पुन्हा शिक्षण सेवक करायचं आहे. अजूनपर्यंत हे पद म्हणजे शिक्षण सेवक ही कालावधी रद्द केलेली नाही आहे. म्हणजे त्या फेजमधून आपल्याला जायचंच आहे. रोस्टर कंप्लीट झाल्यावर तुम्हाला जाहिराती कोणत्या येत आहे, पोर्टलच्या येत आहे, कोणत्या संस्था जेन्युइन आहे, कुठे आपण जॉईन करायला पाहिजे, किती प्रेफरन्सेस आपल्याला येतात. बऱ्याच उमेदवारांचे मला खूप असे मेसेज येतात की आम्हाला एवढे मार्क्स आहे, हा सब्जेक्ट आहे, आम्हाला प्रेफरन्सेस येणार की नाही. 1 मार्क्स ज्यांना 1 मार्क्स पण असेल ना याच्यामध्ये टेटमध्ये, त्यांना सुद्धा प्रेफरन्सेस येऊ शकते. मग आम्हाला 90 आहे, मग आम्हाला येणार नाही का? येणार आहे. हजारदा सांगितलंय 2 फेज असतात. 2 फेजमध्ये आपल्याला 6 वेळा चान्स मिळतो. विदाउट इंटरव्ह्यू, विथ इंटरव्ह्यू आणि कन्व्हर्जन राऊंड. म्हणजे 3 वेळा ही पुन्हा लिस्ट लागते आणि यामध्ये आपल्याला चान्स नाही मिळणार असं आपण म्हणू शकत नाही. पण चान्स मिळून पण जर आपण ते चान्स गमवत असेल तर ही सगळ्यात मोठी गोष्ट. चान्स 100% कमी मार्क्स वाल्यांना पण मिळणार आहे. पण या भरतीमध्ये कॉम्पिटिशन खूप होणार आहे. सगळ्या गोष्टी विचार करून करा. जाहिराती चेक करा. आपल्या जातीची, आपल्या कास्टची वॅकन्सी तिथे आहे का? समांतर आरक्षणाचा पण तिथे विचार करा. महिला आरक्षणाचा पण तिथे विचार करा. जिथं पुरुषांची जागा आहे का ते, किंवा महिला राखीव आहे का, ह्या पण गोष्टी तुम्हाला काय करायचं आहे तिथं विचारात घ्यायची आहे. म्हणजे तुमच्या कास्टची आहे आणि ती महिला राखीव आहे का, ह्या पण गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजे. सगळ्या गोष्टी जर आपण करत असेल तर, आणि ते कसं करायचं आहे ते मी प्रेफरन्स डेमो मध्ये मी क्लिअरली तिथे सांगितलेलं आहे. विदाउट इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नसते. मेरिट लिस्ट नुसार हे भरती होत असते आणि मेरिट लिस्ट नुसार जर तुमचा नंबर त्याच्यात असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जावं लागतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तुमचं तर तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. मग तुमचा अप्रुव्हल निघते, मग शाळात ID आणि तुमची पेमेंट, जॉईनिंग लेटर, तुमची पेमेंट निघते. म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू मध्ये कशाचीच गरज नाही आहे. जर तुम्ही लागले तर तुम्ही खूपच भाग्यवान, नाही लागले तर विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागत असते आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये खूप सारे प्रेफरन्सेस येते. पण आपल्याला इथे लिमिटेड प्रेफरन्सेस दिलेले आहे. त्यामधून पण आपल्याला फक्त 50 प्रेफरन्सेस देण्याची मुभा दिलेली आहे. मग हे 50 प्रेफरन्सेस आपण आपल्याच जिल्ह्यातले उचला आणि सगळ्या आपल्याच जिल्ह्यातले टाका. कारण की मला जिल्हा सोडून जायचा नाही आहे, असं नाही. खूप मोठ्या संस्था आहे, यामध्ये खूप कमी मार्क्ससाठी कॉम्पिटिशन होतात आणि जनरली हायली स्कोर्ड जे उमेदवार असतात त्यांनाच इथं घेतल्या जातात. मग जिथं कमी वॅकन्सी आहे, जिथं कोणी जाऊ इच्छित नाही, अशा संस्थांना जर तुम्ही निवडलं
तर तुमचा नक्कीच तिथं जॉईनिंग तुम्हाला तिथे मिळणार. कारण की जनरली दूरवर कोणी जात नाही आणि दूरवर कोणाला जायची इच्छा पण नसते. जनरली शहरातले लोकं त्यांना खेड्यात जॉइनिंग करायची नसते म्हणून ते जात नाही. आणि कसं 10 जागी आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं असते. तर 15 दिवसात ते पॉसिबल नसते. त्यामधून पण आपल्याला सिलेक्ट करायचं असते, की आपल्याला 10च्या 10 ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायला जायचं आहे, की मोजक्या ठिकाणी. काही-काही उमेदवार असेच करतात. सगळ्या जागी जाण्या मोस्टली लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो. माणसाचं काही नाही. गाड्या करतात किंवा बाय ट्रेन, बाय ट्रॅव्हल्स किंवा बाय बस पण ते ट्रॅव्हलिंग करतात. पण महिलांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो, की ट्रॅव्हलिंग करणं, इंटरव्ह्यू देणं. कारण की मोस्ट ऑफ द उमेदवार ज्या असतात त्या मॅरिड असतात आणि मोस्ट ऑफ द त्यांना लेकरं-बाळ पण असतात. त्यांना घेऊन, फॅमिली घेऊन सुद्धा मी असे उमेदवार पाहिलेले आहेत माझ्यासोबत, की फॅमिली घेऊन सुद्धा त्या इंटरव्ह्यूला होत्या. मग अशा उमेदवारांना प्रत्येक जागी जाणं पॉसिबल होत नाही. तर मग तिथं ते बॅकवर्ड येतात, की नाही त्यांचं होत. मग सगळ्या गोष्टीसाठी आपण आत्ताच विचार करायला पाहिजे. आत्ताच प्लॅनिंग करायला पाहिजे. काय प्लॅनिंग करायचे ते मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. सध्या डॉक्युमेंट क्लिअर नसेल, सगळे डॉक्युमेंट स्वतः जाऊन काढून यावं. त्यानंतर बिंदू नामावली कंप्लीट झाल्यावर कोणकोणत्या जाहिराती येत आहे, कोणकोणत्या संस्थेमार्फत येत आहे, किती जाहिराती आपल्या कास्टच्या आहे की आपल्या आपल्या जिल्ह्याच्या आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर काय करा, लक्ष केंद्रित करा. ॲनालिसिस करा सगळ्या गोष्टीचा आणि भरतीला पुढे जा. कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 100% आपलं द्यायचं आहे. आता तर SIP जो आपली आहे ती त्याच्यामध्ये जे आपले 10th पासून तर पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंतचे मार्क्सवर डिपेंड आहे. ते पण कुठेतरी मॅटर करते. जर तुमचे हाय स्कोर फर्स्ट रँक म्हणजे A+ असेल, A ग्रेड असेल तर खूप चांगली गोष्ट, तिथं तुमचा पुन्हा फायदा होणार आहे. पण B ग्रेड वगैरे असेल तर तिथं पुन्हा तुमचं काय आहे, मायनस पॉइंट आहे. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल, इंटरव्ह्यू जो आहे आपला 100% गेला पाहिजे. 100% गेल्यावर पण आपलं सिलेक्शन तिथं जायला पाहिजे. दुसरी गोष्ट, भरपूर उमेदवार असे करतात की निगेटिव्ह माइंडसेटनेच जातात, की बा दुसरे पैसे द्यायला ते. आणि जिथे आपण इंटरव्ह्यूला जातो ना तिथं असे 99% उमेदवार असे असतात की आपल्याला ते निगेटिव्ह करतात. त्या आधीच सांगून देतात, की पैशाचा खेळ आहे. इथे 25 लाख मागणं चालू आहे. इथे 30 लाख मागणं चालू आहे. अशा गोष्टी आपल्याला ते सांगतात. मी द्यायला तयार आहे. मी तर पहिलेच पैशाचं बोलणार आहे. असे ते जे उमेदवार आहे, त्या उमेदवारापासून दूर राहा. निगेटिव्ह माइंडसेट नका करू. आपण आपल्यासोबत जे घडत आहे, आपण प्रत्यक्ष जी कृती करत आहे आणि जी प्रोसेस आहे त्या मार्फतच जा. चुकीच्या मार्गाने किंवा कोणी सांगितलं ना, आता मग पैशाचंच आहे, तर मग मी इंटरव्ह्यू, काही-काही उमेदवार खूप 200-400 उमेदवार पाहूनच घरी गेले, की नाही एवढे उमेदवार आहे आणि माझा कुठे याच्यात नंबर लागेल, असे पण होते. मग असा निगेटिव्ह माइंडसेट असून चालत नाही. प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह माइंडसेटच चालतो आणि प्रयत्न 100% प्रयत्न पाहिजे आपले, तेव्हा आपण या भरतीत लागू शकतो. तर सध्याच्या परिस्थितीत ही कंडिशन आहे. ह्या गोष्टी करा. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला नक्कीच कमेंट करा. काही विचारायचं असेल तर मला कमेंट करू शकते. मी प्रत्येक कमेंट जर तुम्हाला पुन्हा-पुन्हा सांगत असते, प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय करत असते. जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच सगळ्यांना शेअर करा. आवडत असेल लाईक करा, हाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि माझे टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. जे नवीन-नवीन व्हिडिओ मी अपलोड करते, ते मी टेलिग्रामवर टाकत असते. म्हणजे न्यू अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम मार्फत मिळेल. माझे टेलिग्राम चॅनल जॉइन करा. धन्यवाद.